प्रिय श्रोते हो, नामाची महिमा श्रृंखलेचा चौथा उपाख्यान नाम कसे घ्यावे यावर आज चर्चा करू. आपण सर्वजण नाम घेतो, पण त्यात भाव, पद्धत आणि जागरूकता असेल तर ते नाम साधना बनते, अन्यथा ते केवळ शब्दांचा उच्चार राहतो. संत तुकाराम महाराज म्हणतात, नाम घेताची जीव झाला समाधी, देही प्रकटला तो ईश्वर आनंदी. म्हणजेच योग्य भावाने घेतलेलं नाम देहातच ईश्वराचा अनुभव देतं. पण ते योग्य भाव म्हणजे नेमकं काय? पहिलं, नाम श्रद्धेने घ्यावं. श्रद्धा म्हणजे न ढळणारा विश्वास. आपण जेव्हा नाम घेतो तेव्हा मनात ठाम असावं की ह्या नामातच परमात्मा आहे. जेव्हा आपण नाम घेतो तेव्हा आपण त्या नावाच्या मागच्या चेतनेला स्पर्श करतो. म्हणून नाम घ्यावं ते अढळ श्रद्धेने. दुसरं, नाम प्रेमाने घ्यावं. नुसता जप नव्हे तर जिवंत संवाद व्हावा. जसा प्रिय व्यक्तीचं नाव घेताना आपल्यात एक भावना जागते, तसा देवाचं नाम घेताना मन वितळलं पाहिजे. संत एकनाथ महाराज म्हणतात, नाम घेता प्रेमभाव, हरी वसे अंतरकरणाव. तिसरं, नाम शुद्ध मनाने घ्यावं. मन राग, द्वेष, अहंकार, लोभ यांनी भरलेलं असेल तर नामाचं फळ अर्धही मिळत नाही. नाम म्हणजे जणू आरसा आहे. तो स्वच्छ असेल तर त्यात परमात्म्याचं प्रतिबिंब स्पष्ट दिसतं. चौथं, नाम सतत घ्यावं. कधी सकाळी कधी सायंकाळी असं नाही, प्रत्येक क्षणी प्रत्येक कार्यात, चालता बोलता, काम करताना, झोपण्यापूर्वी मनात नामाचं स्मरण सतत चालू ठेवावं. कारण संत म्हणतात, नाम घ्या अविरत, तोची होई परत रहित. पाचवं, नाम घेता घेता अहंकार विसरावा. नाम म्हणजे मी नाही तर तो. आपण नाम घेतो तेव्हा आपण जणू लहान होतो, नम्र होतो आणि त्या नामात स्वतःला विसर्जित करतो. सद्गुरू सांगतात, नाम घेताना देहभान राहू नये. जेव्हा देहभान नाहीसं होतं तेव्हा नाम म्हणजे ध्यान बनतं. सहावं, नाम सद्गुरूंच्या कृपेने घ्यावं. सद्गुरूंच्या संकल्पाशिवाय घेतलेलं नाम कधी कधी केवळ शब्द राहतो, पण सद्गुरूंच्या कृपेने घेतलेलं नाम ही जिवंत शक्ती असते. त्यांच्या प्रसादाने नाम जिवंत होतं आणि हळूहळू आपल्या अंतःकरणात जागं होतं. आता प्रश्न येतो, नाम घेताना मन विचलित झालं, विचार आले तर काय करावं? त्याला अडथळा मानू नका. प्रेमाने पुन्हा नामाकडे वळा. जसं लहान मूल आईकडे परत धावतं तसं आपलं मन पुन्हा पुन्हा नामाची रू द्या. काळाच्या ओघात ते स्थिर होतं. नामाचं खरं सार म्हणजे एकाग्रता आणि भावनात्मक एकत्व. नाम उच्चारताना प्रत्येक अक्षरात त्या देवाचा श्वास जाणवला पाहिजे. राम म्हटलं की मनात करुणा, कृष्ण म्हटलं की माधुर्य, विठ्ठल म्हटलं की समाधान ही अनुभूती आली की नाम आपलं हृदय व्यापतं. संत ज्ञानेश्वर म्हणतात, नाम घेता हरी दिसे चित्ती, तोची ठावे अंतःकरणी. नाम घेताना आपण देवाला बाहेर शोधत नाही, तो आत प्रकट होतो. म्हणून नाम घ्या पण भावानं, शब्द नव्हे अनुभूतीनं. नाम घ्या पण भक्तीनं, जप नव्हे आत्मसंवाद म्हणून. नाम घ्या पण अखंडतेनं, थोडा वेळ नव्हे प्रत्येक श्वासासोबत. शेवटी नाम घेणं म्हणजे तो आठवणं. नाम घेणं म्हणजे मी विसरणं. नाम घेणं म्हणजे देव आणि भक्त यांच्यामध्ये पूल बांधणं. म्हणूनच मित्रांनो, नाम घेताना ही 4 गोष्टी लक्षात ठेवा. श्रद्धा, प्रेम, नम्रता आणि सातत्य. ह्या 4 गोष्टींनी घेतलेलं नाम तुम्हाला देवाजवळ नेईलच नाही तर देव तुमच्यातच प्रकट होईल. संत तुकाराम महाराजांच्या एका अभंगाने शेवट करूया. नाम स्मरेण मनोभावे, हरी पावे अंतरी ठावे. म्हणून नाम घ्या प्रेमानं, श्रद्धेनं आणि नित्यभावनानं. कारण नाम घ्यायचं नसतं, ते जगायचं असतं. ओम शांती शांती शांती.